4 फरवरी 1670 पुण्याच्या कडेकपारीत एक वादळ शांत होतं, पण ते वादळ नव्हतं, ती एक शपथ होती. 300 मावळे, 500 फुटांचा उभा कडा आणि एकच ध्येय, स्वराज्याचा कोंडाणा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सह्याद्रीची पाऊलवाट या यूट्यूब चॅनलवरती. आज सह्याद्रीची पाऊलवाट आपल्याला अशा एका ठिकाणी घेऊन आलेले आहे ज्याचं पूर्वीचं नाव कोंडाणा होतं, पण एका रात्रीच्या थराराने या किल्ल्याचं पूर्ण नाव बदलून गेलं. जो इतिहास ऐकल्यानंतर आजही अंगावरती काटा येतो. जिथे तानाजी मालुसरेंसारखा पराक्रमी सिंह गरजला. चला अनुभवूया सिंहगड, जो तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे. सिंहगड जो किल्ला आहे हा पुण्यापासून एक सर्वसाधारण 30 ते 35 किलोमीटर वरती आहे आणि माझं जे गाव आहे फलटण, तिथून हा किल्ला 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पुणे बेंगलोर हायवेवरून खेड शिवापूर जो आहे, खेड शिवापूरच्या तिथून एक फाटा फुटतो. कोंढणपूर म्हणून गाव आहे, तिथून लेफ्ट मारून एक 5 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. विकेंडला गर्दी राहते किल्ल्यावरती, खास करून शनिवार आणि रविवार. मित्रांनो, हा भव्य पुणे दरवाजा, याची रचना गोमुखी आहे. म्हणजेच शत्रूने तोफेचा गोळा मारला तरी तो थेट दरवाजाला लागणार नाही. इथले बुरुज आजही तितक्याच ताकदीने उभे आहेत. सिंहगड हा किल्ला सह्याद्रीच्या ईशान्येला असलेल्या बुलेश्वर रांगेवर वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची साधारण 1312 मीटरची आहे. शिलाहार वंशाचे राजा भोज दुसरे यांनी हा किल्ला बांधला असे मानले जाते. निजामशाही, आदिलशाही आणि नंतर शिवछत्रपतींनी हा किल्ला स्वराज्यात आणला. याचे दरवाजे अजूनही सुस्थितीत पाहायला आपल्याला मिळतात. पुणे दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला हा सिंहगडचा पूर्ण नकाशा पाहायला मिळतो. पहिला दरवाजा ओलांडून आपण आत आलो आहोत, सिंहगडाच्या दुसऱ्या पुणे दरवाजापाशी. या दरवाजाची बांधणी बघा, आजही ती किती अभेद वाटते. हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे, म्हणजे खालून चढून येणाऱ्या शत्रूला हा दरवाजा दुरूनच दिसत नसे. या दरवाजाच्या कमानीवर जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला अतिशय सुंदर कोरीव काम आणि काही शिल्प पाहायला मिळतील. हे केवळ प्रवेशद्वार नसून शत्रूला रोखण्यासाठी उभारलेली एक भक्कम भिंतच आहे. मित्रांनो, पुणे दरवाजा ओलांडून थोडं पुढं आलं की आपल्याला उजव्या हाताला एक मोठ्या लेण्यासारखी वास्तू दिसते. यालाच म्हणतात घोडीचा पागा. पागा म्हणजे जिथे घोडे बांधले जायचे ती जागा. नावाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि पेशवे काळात या ठिकाणी गडावरील फौजेचे घोडे ठेवले जात असत. तुम्ही इथे पाहू शकता, हे पूर्णपणे दगडात कोरलेले आहे. कडाक्याची थंडी असो किंवा पावसाळा, इथल्या नैसर्गिक रचनेमुळे घोड्यांचं संरक्षण व्हायचं. मित्रांनो, आता आपण चाललो आहोत सिंहगडाच्या दुसऱ्या महत्वाच्या प्रवेशद्वारापाशी, ज्याचं नाव आहे कल्याण दरवाजा. जर तुम्ही ट्रेकिंग करून पायथ्याच्या कल्याण गावातून किंवा डोंजे बाजूने आलात तर तुम्ही याच ऐतिहासिक दरवाजातून गडावर प्रवेश करता. या दरवाजाची खासियत म्हणजे याची भक्कम तटबंदी आणि येथून दिसणारा कोंडाणे खोऱ्याचा नयनरम्य परिसर. असं म्हटलं जातं की याच बाजूने तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी गडावर चढाई केली असावी. इथला वारा आणि शांतता आपल्याला थेट शिवकाळात घेऊन जाते. आता आपण चाललो आहे झुंजार माचीकडे. गडाच्या इतर भागांच्या तुलनेत झुंजार माचीवर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते.
इथला वेगवान वारा आणि निसर्गाचे हे रूप आपल्याला पुन्हा पुन्हा इथं येण्यास भाग पाडतं. सिंहगडाच्या दक्षिणेला असलेली ही माची म्हणजेच गडाचं एक भक्कम कवच आहे. उंच कडा आणि समोर खोल दरी. इथली तटबंदी पाहून आजही आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची आणि पराक्रमाची जाणीव होते. नावाप्रमाणेच ही माची शत्रूंशी झुंज द्यायला सदैव सज्ज असायची. झुंजार माचीच्या खालच्या साईडला आपल्याला हा छोटासा चोर दरवाजा पाहायला मिळतो, जो आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे. ही बघा जुनी तटबंदी. काळाच्या ओघात थोडे दगड निखळलेले असले तरीही आजही भिंत तितक्याच दिमाखात उभी आहे. या पायवाटेने चालताना असं वाटतं की आपण इतिहासातच मागे जातोय. आता इथून समोर बघा, जो अकराळ विक्राळ आणि सरळ सोट कडा दिसतोय तोच आहे ऐतिहासिक तानाजी कडा. हा कडा पाहून आजही अंगावर शहारे येतात. आता आपण आलो आहोत तानाजी कडाच्या जवळ. इथेच याच कड्यावर रात्रीच्या त्या प्रहरात 300 मावळे चढून आले. समोर 5000 शत्रू फौज आणि पाठीमागे मृत्यू. जेव्हा तानाजीची ढाल तुटली तेव्हा त्यांनी विचार नाही केला. त्यांनी आपला डावा हात ढालीसारखा वापरला. ती लढाई नव्हती, तो स्वराज्याचा स्वाभिमान होता. उदयमानाशी झालेली ती झुंज आणि तानाजीच्या बलिदानानंतर महाराजांनी उच्चारले ते अजरामर शब्द, गड आला पण सिंह गेला. खालच्या बाजूने पाहिलं तर हा कडा जवळपास 80 ते 90 अंशाच्या कोनात उभा आहे असं वाटतं. गडाच्या नैसर्गिक संरक्षणात या कडाचा खूप मोठा वाटा आहे, कारण इथून कोणी शत्रू येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसतं. हा आहे कलावंती बुरुज. या बुरुजावर उभं राहिलं की संपूर्ण झुंजार माची आणि खालील पसरलेले निसर्गरम्य कोकण आणि घाटमाता यांचा एक वेगळाच संगम पाहायला मिळतो. इथून वाहणारा गार वारा आणि समोरचं अथंग दृश्य शब्दात मांडणं कठीण आहे. आता आपण आलो आहोत छत्रपती राजाराम महाराजांची समाधी स्थळाकडे. इसवी सन 1700 मध्ये वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांचे याच गडावर निधन झाले. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूशी सलग 11 वर्ष झुंज देऊन स्वराज्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. त्यांच्या बलिदानाची आणि त्यागाची साक्ष आजही हा गड देतोय. आता आपण आलो आहोत मोरदरीच्या तोफेकडे. या तोफेचं वजन आणि तिचं अवाढव्य शरीर पाहून आजही आपण थक्क होतो. सह्याद्रीच्या या कड्यावरून तोफ डागल्यानंतर तो आवाज खूप घुमत असेल. ही तोफ साधारण 2 मीटर लांबीची व 23 सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे. या तोफेची जागा बघा किती विचार करून निवडली असेल. मोरदरीच्या बाजूने जर कोणी शत्रू गडावर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखण्यासाठी ही तोफ गडाची पहिली ढाल बनायची. या दरीच्या अथंग खोलीमुळे गडाला एक नैसर्गिक संरक्षण मिळालेलं आहे.
हा आहे गडावरील तोफखाना. आज जरी या वास्तू रिकाम्या वाटत असल्या तरी एकेकाळी येथे तोफगोळे तयार करण्याची आणि तोफा सज्ज ठेवण्याची मोठी गडबड असायची. इथल्या प्रत्येक कोनाड्यात आणि भिंतीत स्वराज्याच्या संरक्षणाची रणनीती दडलेली आहे. मित्रांनो, हा आहे तोफखाना. इथे तोफा ठेवला जात होत्या महाराजांच्या काळामध्ये. बांधकाम अजून सुस्थितीत आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत अशा एका पावन ठिकाणी जिथे आल्यावर प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंच होते आणि नतमस्तक व्हायला होते. हे आहे सिंहगडचे झुंजार वीर नरवीर तानाजी मालुसरे यांचं समाधी स्थळ. गड आला पण माझा सिंह गेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडी हे शब्द ज्यांच्या बलिदानामुळे आलं त्या तानाजींनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा गड स्वराज्यात पुन्हा आणला. समोर दिसणारी ही मूर्ती आणि हे समाधी स्थळ आपल्याला त्या ऐतिहासिक रात्रीच्या पराक्रमाची आठवण करून देतं. येथील वातावरण इतकं भारावलेलं आहे की इथल्या मातीचा कण ना कण तानाजीच्या शौर्याची साक्ष देतोय असं वाटतं. गडावर अनेक पर्यटन स्थळं असतील पण येथून मिळणारी ऊर्जा ही वेगळीच आहे. या परिसरात तानाजींसोबतच इतर मावळ्यांच्या शौर्याच्या खुणाही आपल्याला पाहायला मिळतात. हे शिल्प पाहून आपल्याला आठवण होते ती शेलार मामांची आणि त्या 500 मावळ्यांची ज्यांनी मृत्यूला समोर पाहूनही माघार घेतली नाही. मित्रांनो, सिंहगडाच्या इतिहासात डोकावताना आपण आता आलो आहोत गडावरील एका प्राचीन आणि जागृत देवस्थानापाशी. ते म्हणजेच हे श्री अमृतेश्वर भैरव मंदिर. हे मंदिर महादेवाचे असून गडांच्या संरक्षणासाठी या देवाची कृपा मानली जाते. या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे दगडी असून ते हेमाडपंथी शैलीची आठवण करून देतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कोरीव काम आणि आतील गाभाऱ्यातील ती शांतता मनाला खूप प्रसन्न करते. शेकडो वर्षापासून हे मंदिर गडाच्या चढउतारांचं साक्षीदार आहे. बाहेर कितीही वारा किंवा गर्दी असली तरी मंदिराच्या आत पाऊल ठेवताच एक वेगळीच शांतता जाणवते. गडावर येणारे आणि ट्रेकर्स आणि भाविक येथे येऊन नतमस्तक होतात आणि प्रवासाचा सगळा थकवा विसरून जातात. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असताना हे अमृतेश्वर मंदिर आपल्याला आध्यात्मिक आणि संस्कृतीची जोड देतं. मित्रांनो, हे आहे गडाची तहान भागवणारे मुख्य केंद्र. यालाच ऐतिहासिक देवटाके असे म्हणतात. या टाक्यातील पाणी इतकं शुद्ध, थंड आणि मधुर आहे की त्याला खऱ्या अर्थाने देवटाके हे नाव शोभतं. डोंगराच्या पोटातून झिरपणारे हे नैसर्गिक पाणी कोणत्याही फिल्टरपेक्षा जास्त स्वच्छ आणि आरोग्यासाठी चांगले आहे. गडावर चढून आल्यानंतर या पाण्याचा एक घोट घेणे म्हणजेच साक्षात अमृत प्राशन केल्यासारखं आहे. असं म्हणतात की गडावर कितीही मोठा वेढा पडला तरी या टाक्यांमुळे मावळ्यांची पाण्याची सोय कधीच थांबली नाही. निसर्गाचं हे एक मोठं वरदानच या गडाला मिळालं आहे.
गडावरून खाली उतरताना पाय निघत नाहीत, कारण इथला वारा आणि इथली माती आपल्याला पुन्हा पुन्हा साद घालते. पण मनात या पावन स्मृती जपून मी परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, गडावर आलो आणि इथलं प्रसिद्ध पिठलं भाकरी खाल्लं नाही असं कधीच होत नाही. मित्रांनो, आता आपला गड फिरून झालेला आहे. आता आपण सिंहगडावरती मिळणारे फेमस पिठलं भाकरी आणि इथलं जे दही आहे त्याचा आस्वाद घेणार आहोत आपण. तुम्ही सिंहगडावरती फिरायला आलाय आणि इथलं पिठलं भाकरी आणि दही खाल्लं नाही हे असं कधीच होऊ शकत नाही. कारण इथलं जे दही आहे ते आपल्या घरच्या दह्यापेक्षा खूप वेगळं आहे. असे छोटे छोटेसे माठ आहेत आणि त्याच्यामध्ये हे दही दिलं. इतकं ठीक आहे नाही दही की असं जरी केलं तर ते पडत नाही. हे अशा प्रकारचे आहे. इतकं म्हणजे ते घट आहे, इतकं त्यात मुरलेलं आहे ते. आणि टेस्ट खूप याची एकदम वेगळी आहे. आंबट नाही अजिबात लागत. चला पिठलं भाकरीचा आस्वाद घेऊया. पिठलं भाकरी थाळी कशी साजून आली. भाकरी आहे ज्वारीची, ते पिठलं आहे, कांदा, काकडी आहे आणि इथं कांद्याची चटणी आहे आणि ठेचा आहे मिरचीचा आणि ह्या साईडला दही दिलेलं आहे खाण्यासाठी. चला त्याचा आस्वाद घेऊया. टेस्ट एकदम बेस्ट आहे. गरम गरम भाकरी, गरम गरम पिठलं, निसर्गाचं वातावरण छान वाटतंय. मित्रांनो, पिठलं भाकरी खाऊन झाली म्हणून खूप अतिशय सुंदर होती पिठलं आणि भाकरी आणि दही सुद्धा खूप छान होतं. बघूया, थोडं आराम करूया आणि मग परतीचा प्रवास सुरू करूया. माझी एक विनंती आहे जाता जाता की गड फिरायला जे पर्यटक येतात किंवा जे मुलं मुली किंवा जे लोक येतील त्यांनी गडाचं पावित्र्य राखा. गडावरती कचरा करू नका कोणत्याही प्रकारचा. तुम्ही गडावरती येताना जे पाण्याचे बॉटल्स, खाऊ वगैरे जे आणता आणि खाऊ खाल्ल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यानंतर जे कचरा राहतोय तर तो कचरा गडावरती इकडे तिकडे फेकू नका. गडावरती काय काय ठिकाणी असा डस्टबिन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तो कचरा टाका आणि आपला जो गड आहे तो स्वच्छ ठेवण्याचं काम करा. मित्रांनो, सिंहगड हा फक्त पर्यटन स्थळ नाही आहे, हे एक तीर्थक्षेत्र आहे. इथे येताना आपला इतिहास वाचून या, म्हणजे इथला प्रत्येक दगड तुमच्याशी बोलेल. सह्याद्रीची पावलोटचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.